भारतामध्ये ट्रॅफिक जॅमची खूप मोठी समस्या आहे. तर असं तुम्हाला वाटतं का की व्हेइकलची किंमत वाढवणे किंवा त्यावरचे टॅक्सेस वाढवणे हे एक सोल्युशन आहे? स्त्रियांचं प्रशासनातील प्रमाण वाढल्यामुळे काय बदल होईल? आरक्षण म्हणजे काय आणि खरंच आरक्षणामुळे आरक्षणाचे जे काही उद्दिष्ट आहेत तर ते आपण गेल्या 75 वर्षात साध्य करू शकलोय का? काय यायचं का तुम्हाला प्रशासनामध्ये? जस्ट मला एक तुमची ब्रीफ इंट्रोडक्शन द्याल? हां, माझं नाव प्रियांका चंद्रकांत संगपाळ. मी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील विजयनगर या गावातून आली आहे आणि माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड मी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि सध्या मी सिव्हिल सर्व्हिसेससाठी प्रिपरेशन करते. तुम्ही सातारा जिल्ह्यातील आहात, तर सातारा जिल्ह्याला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे. त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. ओके. सातारा जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा तर आहेच, कारण ती मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखली जाते. शिवाजी महाराजांची म्हणजे जे मराठा साम्राज्याची सगळं महत्त्वाची कार्य जी होती ती सातारा जिल्ह्यातून होत होती आणि 1709 पासून तिथं मराठा राज्याची गादी स्थापन केली आणि त्यानंतर म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जेव्हा येसूबाई आणि शाहू महाराजांना अटक करून औरंगजेबाने ठेवलं होतं, त्यानंतर तिथे राजाराम महाराजांनी ताराबाईंनी राज्य केलं. शाहू महाराजांची सुटका केल्यानंतर मराठा साम्राज्याचे 2 भाग पडले आणि वारणा नदी पलीकडचा भाग हा राजाराम महाराजांना म्हणजेच ताराबाई राणीसाहेबांना देण्यात आला. त्यामुळे मराठा साम्राज्याच्या 2 गाद्या तयार झाल्या, ते म्हणजे कोल्हापूर संस्थान आणि एक सातारा संस्थान. ओके, बरं. मला त्यासोबत अशा काही 5 गोष्टी सांगाल ज्या साताऱ्याशी रिलेटेड स्पेसिफिक किंवा हे आपल्याला एक सातारा जिल्ह्याचं वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल? ऐतिहासिक की नाही, इन जनरल. म्हणजे माझं तर असं मत आहे की सातारा जिल्हा हा म्हणजे आपल्या भारतामध्ये जसं वैविध्य आहे भौगोलिकदृष्ट्या किंवा हवामानीयदृष्ट्या, तर त्याचं नेतृत्व खूप चांगलं करतो असं मला वाटतं. कारण सातारा जिल्ह्यामध्ये जिथं जास्त पावसाचं प्रमाण आहे तितक्याच प्रमाणात कमी पावसाचा भागही आपल्याला पाहायला मिळतो. तो म्हणजे सह्याद्रीच्या जो पर्जन्यछायेचा भाग येतो, म्हणजे महाबळेश्वरमध्ये जिथं सर्वात जास्त पाऊस पडला जातो, म्हणजे 6000 mm पाऊस पडतो तिथं मिलीमीटर. त्याच कंपॅरिझनमध्ये 500 मिलीमीटर पाऊस हा मानखटावमध्ये पडला जातो, म्हणजे जिथं आणि त्याच्यामुळेच आपल्याला व्हेजिटेशन्समध्ये सुद्धा खूप सारे व्हेरिएशन्स पाहायला मिळतात. म्हणजे जिथं आपल्याला सदाहरित झाडं वगैरे जीवनांचे प्रकार बघायला मिळतात, त्याच कंपॅरिझनमध्ये आपल्याला खुरटी झाडं वगैरे वाळवंटी प्रदेश असा पण पाहायला मिळतो. आणि दुसरं म्हणजे सातारा जिल्ह्याला हा शहीदांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. शहीदांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. सातारा जिल्ह्यामधलं मिलिटरीमध्ये आर्मीमध्ये जाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि तसंच सातारा जिल्ह्यातलं एक गाव आहे अपशिंगे म्हणून, त्याला ब्रिटिशांनी मिलिटरी अपशिंगे असं गावाचं नामांतरण केलेलं आहे. कारण त्या गावामध्ये म्हणजे आता आपण आत्ताच्या ह्याच्यानुसार विचार केला तर सध्या 800 कुटुंबातली 500 व्यक्ती तरी आर्मीमध्ये आहेत आणि सध्याच त्यांना रशियन बनावटीचा रणगाडासुद्धा अपशिंगे मिलिटरीला दिलेला आहे. त्यामुळे ही एक अभिमानाची गोष्ट म्हणता येईल. आणि किल्ल्यांचासुद्धा खूप मोठा वारसा साताऱ्याला मिळालेला आहे. सातारा जिल्हा हा स्वतः म्हणजे सातारा जे शहर आहे तेच अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी वसलं जातं. प्रतापगडाचं जे काही म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व आहे की तिथे अफजल खानाचा वध झाला, त्यानंतरसुद्धा नेहरूंची झालेली तिथे सभा वगैरे हे खूप पाखण्याजोगं आहे प्रतापगडाचं. या 3 गोष्टी झाल्या, या अजून 2? हां, आणि अजून म्हणजे आत्ता सध्या सातारा जितकी प्रगती करतो आहे की देशातलं सगळ्यात पहिलं पुस्तकांचं गाव हे सातारा जिल्ह्यामध्ये येतं, भिलार. आणि देशातलं पहिलं मधाचं गाव मांघर हे सुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये येतं. मधाचं गाव म्हणजे काय आहे?
मधाचं गाव म्हणजे ते गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आहे. सगळ्या बाजूनी झाडं झुडपांनी समृद्ध झालेलं गाव आहे आणि जंगलाचा एवढा मोठा तिथे हातभार असल्यामुळे आपल्या जे आपली उद्योग मिनिस्ट्री आहे त्यांचा तो प्रकल्प आहे तिथे की प्रत्येक घरात म्हणजे ऑर्गॅनिक मध क्रिएशन करायचं ते तसं आहे. त्यामुळे प्रत्येक घरात त्यांनी ते तसे प्रोजेक्ट्स बनवून ठेवलेले आहेत की जिथे नैसर्गिकरित्या झाडांमधून मध गोळा करून तो मध तिथे साठवला जाईल आणि जो आपल्याला म्हणजे प्युअर मध मिळावा म्हणून जी एक कन्सेप्ट आहे ती. तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये एक ओपन जेल आहे हे माहीत आहे का? मुक्त तुरुंग ही संकल्पना भारतामध्ये 2-3 ठिकाणी राबवलेली, त्यापैकी एक सातारा जिल्ह्यामध्ये होतं. हो, मला माझ्या ऐकण्यात आलं आहे सर, पण ते मला वाटतं आता सध्या ते सांगली जिल्ह्यामध्ये देवराष्ट्राच्या तिथे होतं असं माझ्या ऐकण्यात आलेलं आहे. बरं. आता ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की म्हणजे थोडक्यात की सातारा जिल्ह्यामध्ये इकॉनॉमिक डिस्पॅरिटी खूप आहे की काही भाग सधन आहे, काही दुष्काळग्रस्त आहे. तर मग दुष्काळग्रस्त भागाच्या समस्यांसाठी त्यामध्ये त्या भागामध्ये काय काय योजना राबवल्या गेलेल्या आहेत, आणखीन त्या योजना राबवण्यामध्ये काय काय चॅलेंजेस आहेत? आपल्या सातारा जिल्ह्याचा विचार करता आपले मेन 5 तालुके जे आहेत खटाव, मान, फलटण, कोरेगाव आणि वाई तालुक्याचा काही भाग हा पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो. त्यामुळे तो दुष्काळग्रस्त भागात मोडला जातो. त्यामुळे पावसाची खूप कमी कमतरता असल्यामुळे तिथे पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे तिथे आपल्याला जलसिंचनाच्या सुविधा करता येतील. आता पाणी फाउंडेशन पण तिथेच काम करत होतं. पाणी जिरवून त्यातून झाडं लावण्याचा प्रयत्न करून पुन्हा पावसाचं प्रमाण आपल्याला चेंज करता येऊ शकतं, अशी ती पाणी फाउंडेशनची पण कन्सेप्ट होती. सॉरी. आणि टेंबू प्रकल्प जो आहे कराडमधला लिफ्ट इरिगेशनचा, त्याच्या थ्रू पण त्या विभागामध्ये जलसिंचनाचे प्रयत्न सुरू आहेत. आणखीन मला वाटतं की सातारा जिल्ह्यातला जो भाग दुष्काळग्रस्त आहे त्या भागामध्ये विंड एनर्जीचे खूप मोठे प्रकल्प आहेत की जेणेकरून त्या भागामध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंट व्हावी. तर मग विंड एनर्जी त्या भागातच का आहे आणि त्यापासून मग त्या भागाला काही फायदा झालेला आहे का नाही? नक्कीच सर, फायदा तर झालेला आहे. कारण आपण विंड एनर्जीच्या प्रोजेक्टचा विचार करता त्यासाठीचे खूप मोठे फॅन्स वगैरे जे लावावे लागतात, त्यासाठी आपल्याला सपाट प्रदेशाची गरज असते. आणि जो आपला पर्जन्यछायेचा प्रदेश येतो मान, खटाव, कोरेगाव तालुका वगैरे सह्याद्री पर्वत ओलांडल्यानंतरचा, तर तिथे सह्याद्रीनंतर पर्जन्यछायेच्या प्रदेशामुळे तिथं पर्वतांची संख्या खूप कमी आहे आणि त्यामुळे सपाट प्रदेश खूप जास्त मिळतो आहे. आणि दुसरी गोष्ट तिथं पाऊस कमी असल्यामुळं ऊन जास्त आहे, मॉइश्चरचं प्रमाण कमी आहे तिथे, कारण पाऊस खूप कमी वेळासाठी पडला जातो तिथे आणि त्यामुळे आपल्याला जास्त दिवस विंड एनर्जी तिथून मिळवता येईल, ही एक त्याच्यामध्ये कन्सेप्ट होते. तुमच्या DF-मध्ये मेन्शन आहे की तुमचे वडील MSEB यामध्ये आहेत. तर मग विंड एनर्जीचं प्रोडक्शन आणि MSEBमध्ये आता वीज आपल्याला जेवढी पाहिजे त्या प्रमाणात प्रोडक्शन होत नाही. MSEBमध्ये पण आय थिंक 3 हे आहेत की जनरेशन, डिस्ट्रीब्युशन, ट्रान्समिशन. विंड एनर्जीचा उपयोग करून MSEBचे जे प्रोडक्शन आहे त्यामध्ये जो काही शॉर्टफॉल आहे त्याबद्दल तो शॉर्टफॉल कमी करण्यासाठी विंड एनर्जीचा यूज कसा होत आहे, कारण की विंड एनर्जी आहेत या जनरली सगळ्या प्रायव्हेट आहेत. तर मग त्याबद्दल सरकार आणखीन प्रायव्हेट प्लेयर्स यामध्ये काही ॲग्रीमेंट्स आहेत किंवा त्याबद्दल काही तुम्ही सांगा? सर सध्या तरी सॉरी मला ॲग्रीमेंट आता सध्या काय आहे सरकारमध्ये वगैरे झाले त्याच्याबद्दल कल्पना नाही. मी त्याचा अभ्यास नक्कीच करेन. पण मला तरी असं वाटतं की आपण सध्या आपला देश आता नॉन रिन्युएबल एनर्जीकडे जास्त वाटचाल करतो, त्यामुळे आपण
हायड्रल एनर्जीचा आपण थोडंफार भार कमी करता येईल आपल्याला विंड एनर्जीच्या ह्याने. आणि मेन म्हणजे तिकडच्या ज्या पर्जन्यछायाच्या प्रदेशामध्ये जो आता दुष्काळग्रस्त भाग आहे तिथं रोजगारांची वगैरे कमी आहे. त्यामुळे त्या भागाला सधन करण्यासाठी आपल्याला नक्कीच विंड एनर्जीचा फायदा होईल, कारण तिथून रोजगार निर्मिती होईल आणि त्या भागाची प्रगती किंवा जो खुंटलेला विकसित भाग आहे तो नक्कीच डेव्हलप व्हायला मदत होईल. वुमन पर्सनॅलिटीची नावं सांगू शकाल आणि त्यांचं कार्य 1-2 वाक्यामध्ये? सॉरी सर. तुमचं शिक्षण काय झालं? मी 10वीपर्यंतचं शिक्षण विठामाता विद्यालय कराडेतून पूर्ण केलं. त्यानंतर 11वी-12वी मी यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराडेतून केलं आणि त्यानंतर मी माझं ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी साखरा इस्लामपूर इथून पूर्ण केलं. कशातून केलं तुम्ही तुमचं इंजिनिअरिंग? बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल्समधून केलं. ऑटोमोबाईलमधून केलं? अरे वा, छान. का ऑटोमोबाईलच का निवडले तुम्ही? ॲक्च्युली सर म्हणजे फ्रँकली मेकॅनिकल ब्रांच ही बेसिक ब्रांच मानली जाते आणि त्याच्यामध्ये पण स्पेशलायझेशन ऑटोमोबाईलमध्ये मला जरा जास्त इंटरेस्ट होता, सो मी ते स्पेशलायझेशन घेणं जास्त पसंत केलं. अच्छा, कुठल्या गाड्या आवडतात तुम्हाला? सध्या तरी मला SUVs आवडतात. बरं, ओके. आता तुम्ही जे शिक्षण घेतलं ऑटोमोबाईलचं, तर ज्या पद्धतीचा तुमचा अभ्यासक्रम होता तर तुम्हाला वाटला का की तो रिलेव्हंट आहे आजच्या आपल्या भारतीय समाजाचे किंवा आपले जे काही वाहनांची आपल्याला जी गरज आहे त्या प्रकारे तुम्हाला तयार करू शकणारा, एम्पावर करू शकणारा असा तो अभ्यासक्रम आहे असं वाटलं तुम्हाला? नक्कीच सर, मला वाटलं, कारण आपला पण पूर्ण ग्रॅज्युएशनचा विचार करता आपल्या अभ्यासक्रमाची रचनाच अशी केलेली आहे की आपल्याला पहिल्या वर्षी फक्त बेसिक नॉलेज मिळतं, ते पण सगळ्या ब्रांचचं मिळतं. त्यामुळे तुम्हाला इलेक्ट्रिकलचं, इलेक्ट्रॉनिक्सचं किंवा ते इलेक्ट्रॉनिक्सचे सर्किट्स वगैरे त्याचं जे बेसिक नॉलेज आपल्याला फर्स्ट इयरमध्ये दिलं जातं. सेकंड इयरमध्ये आपण थोडं स्पेशलायझेशनकडं झुकतो, मेकॅनिकल, आणि त्या मेकॅनिकलच्या आपल्या बेसिक टर्म्स, मशीन म्हणजे काय, इथून आपल्याला नॉलेज दिलं जातं, जे की कोणतीही गाडी किंवा तर कोणतीही तुम्ही गाडी नवीन जरी बनवली, नवीन टेक्नॉलॉजी जरी आली तरी ह्या बेसिक कन्सेप्ट खूप महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. आणि आपण 3rd-4th इयरला येईपर्यंत जे स्पेशलायझेशन करतो, आता गाडीमध्ये नवीन नवीन जरी टेक्नॉलॉजीज आल्या, इलेक्ट्रिकल व्हेकल्स आले किंवा हायड्रोजन फ्युअलवरती चालणारे व्हेकल्स आले, तरी त्या सगळ्यांचा जो बेस आहे मीन्स IC इंजिन वगैरे हे सगळं तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये पूर्ण शिकायला मिळतं. त्यामुळे नक्कीच ते आत्ताच्या टेक्नॉलॉजीशी रिलेव्हंट आहे असं मला वाटतं. ओके. सध्या इलेक्ट्रिकल व्हेकल्सचा फार मोठ्या प्रमाणात समाज माध्यमामध्ये, प्रसार माध्यमामध्ये त्याची चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते, नाही का? तुम्हाला काय वाटतं की खरंच तो योग्य पर्याय ठरू शकेल? आपण म्हणजे फ्युएल डिफिशियन्सीचा आणि म्हणजे होणाऱ्या प्रदूषणाचा विचार केला तर तो नक्कीच योग्य पर्याय आहे, पण मला तरी सध्या वाटतं की अजून त्याच्यावरती रिसर्च अँड डेव्हलपमेंट होण्याची गरज आहे का, आणि सरकारने किंवा समाज माध्यमातून अजून काही गोष्टी वाढवण्याची पण गरज आहे, म्हणजे चार्जिंग स्टेशन्स म्हणा वगैरे वगैरे. अजून आपण खूप गोष्टी ऐकतो की इलेक्ट्रिकल व्हेकल्समध्ये अचानक रोडवरती आग लागली वगैरे, त्यामुळे सेफ्टी फीचर्स मला वाटत नाही की अजून तितके डेव्हलप झाले आहेत. त्यामुळे त्याच्याकडे म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंटकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे, तेव्हा आपण मार्केटमध्ये पूर्णपणे स्वयंपूर्ण होऊ शकू इलेक्ट्रिकल व्हेकल्सच्या बाबतीत. पर्यावरणीय दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक व्हेकल जे आहेत तर ते बेस्ट ऑप्शन आहेत असं म्हणायचं? बेस्ट ऑप्शन नाही म्हणता येणार सर. हायड्रोजन व्हेकल्स, हायड्रोजन फ्युएलवरती चालणारे व्हेकल्स ते मला वाटतं की बेस्ट ऑप्शन्स आहेत, कारण आपण जे इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये आपण जे इलेक्ट्रिसिटी यूज करणार आहे बॅटरीमध्ये, लिथियम आयन बॅटरीमध्ये, त्याचा पण इम्पॅक्ट कुठंतरी आपल्या पोल्युशनवर होतोच, कारण आपण त्याच्यामध्ये जे यूज करतो पुन्हा ती थर्मल एनर्जी आली, चार्जिंग स्टेशनमध्ये जी आपण एनर्जी वापरतो ती पुन्हा हायड्रल आली, थर्मल आली, पुन्हा आपण त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावर होतोच असं माझं मत आहे. त्यामुळे पूर्णपणे पोल्युशन कंट्रोलमध्ये येईल असं नाही वाटत, पण कुठंतरी त्याचा इम्पॅक्ट कमी होईल की आपल्याला नॉईज पोल्युशन कमी होईल, इमिशन्स जे होतात ते थोड्याफाररित्या कमी होतील असं वाटतं. आणि हायड्रोजन फ्युएल जे तुम्ही म्हणता तर त्याच्या डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आत्ता आपण कुठे आहोत? हां सर, आता ॲक्च्युली एक गाडी आय थिंक हुंडाईने मार्केटमध्ये आणलेली आहे हायड्रोजन फ्युएलची. हायड्रोजन आपल्याला सहजरित्या उपलब्ध आहे, पण
फरक काय असतो इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये आणि हायड्रोजन व्हेकल्समध्ये. आपण इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये लिथियम आणि आयनची बॅटरी यूज करतो आणि आपण हायड्रोजन कार्समध्ये वगैरे आपण फ्युएल सेल्स यूज करतो हायड्रोजनचे. आणि हायड्रोजन जेव्हा एअरमध्ये किंवा ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल तेव्हा आग लागण्याचे चान्सेस जास्त आहे, त्यामुळे तिथं रिस्क जास्त आहे. त्यामुळे त्याच्यावरती खूप जास्त रिसर्च अँड डेव्हलपमेंट होणं, सेफ्टी फीचर्स डेव्हलप होणं आणि त्याच्यात टेस्टिंग भरपूर होणं हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण जर त्याचा ॲक्सिडेंट केस वगैरे हे खूप जास्त इम्पॅक्ट करू शकतो समाज माध्यमांवर. ओके. ज्या इलेक्ट्रिकल व्हेकल्स आहेत तर त्या भारतामध्ये फारशा लोकप्रिय होत नाही आहेत, तर त्या पाठीमागे अवेअरनेस नसणं हेच मुख्य कारण आहे का इतर काही कारण आहेत त्या पाठी? मला नाही वाटत सर की अवेअरनेस आहे. म्हणजे आता आपण जे बघतो आहे जे सोशल मीडियाज वगैरे वगैरे आज त्या खूप गोष्टी नी जग जोडलं गेलं आहे पूर्णपणे. अवेअरनेस आहे, लोकांना वाटतं आहे पण की आपण इलेक्ट्रिकल व्हेकल्स घेतले तर आपला फ्युएलचा खर्च कमी होईल वगैरे वगैरे. पण लोकांना ही सुद्धा भीती आहे की समजा मी आता इलेक्ट्रिक व्हेकल घेतलं तर अचानक त्याचं चार्जिंग संपलं तर मी ते चार्ज कुठं करणार. त्यामुळे तो पुढचा फरक पडतो की चार्जिंग स्टेशन्स कमी आहेत आपल्याकडे. आणि दुसरी गोष्ट की ते चार्जिंग स्टेशन शोधणं, पुन्हा आता जी गाड्यांमध्ये नवीन डेव्हलपमेंट जी होती आहे इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये ते तितकीशी रेंज देत नाही आहेत आपल्याला. म्हणून आपण थोडंसं हायड्रोजन फ्युएलकडं कन्वर्ट होतं, कारण आपल्याला हायड्रोजन जास्त रेंज देऊ शकतो की. आणि दुसरं मेंटेनन्सचं बघता हायड्रोजन फ्युएलमध्ये आपल्याला मेंटेनन्स कमी लागेल, कारण बॅटरी जर इलेक्ट्रिक व्हेकल्समधली खराब झाली तर ती चेंज करायला त्याचा मेंटेनन्स खूप जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू फ्युएल कार्स अँड फ्युएल बाईक्स. आणि हायड्रोजन फ्युएलच्या बाबतीत ते आपण हायड्रोजन सेल्स यूज करणार आहेत. सो एखादा सेल खराब झाला तर तो आपण हे चेंज करू शकतो आणि मेंटेनन्स कॉस्ट त्याच्या कंपॅरिझनमध्ये कमी येईल. आणि लोकांना ही त्याच्या बाबतीत जास्त भीती आहे. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की सेफ्टीसाठी पण लोक खूप विचार करत असावेत, कारण जे आपण भरपूर सारी उदाहरणं बघितली आहेत की इलेक्ट्रिक गाड्यांना आग वगैरे अचानक पेट घेतात, ती भीती पण आहे लोकांमध्ये. का लागतात आग ह्याच? जेव्हा म्हणजे उन्हामुळे वगैरे बॅटरी तापली की मे बी कॉन्टॅक्ट येऊन आग लागत असावी. अच्छा, उन्हामुळे ते लागतात तर टेम्परेचर डिफरन्स वगैरे ह्या गोष्टी पण बघितल्या पाहिजे आपण. ह्या इलेक्ट्रिक व्हेकल्स ह्या नॉर्थ कंट्रीजमध्ये मीन्स नॉर्वे, स्वित्झर्लंड वगैरे, ब्रिटन वगैरे तिथेमध्ये मॅक्झिमम प्रमाणे ॲज कम्पेअर्ड टू साऊथ कंट्रीज, इंडिया अँड ऑल. तर आपण उष्णकटिबंधात मोडतो आणि त्यामुळे आपल्याकडं ऊन जास्त आहे, त्यामुळे त्याच्यावर जास्त डेव्हलप होणं म्हणजे अभ्यास होणं गरजेचं आहे. इलेक्ट्रिकल व्हेकल्स जर आपण जिओपॉलिटिकल थोडंसं बघितलं, त्याचं सिग्निफिकन्स, भूराजकीय त्याचं महत्त्व बघितलं तर ते तुम्ही कसं सांगू शकाल? हा भूराजनैतिक जो काही मुद्दे आहेत त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल हा एक कळीचा मुद्दा आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काही सांगता येईल? भूराजनैतिक म्हणजे आता समजा उदाहरणार्थ बघितलं तर लिथियमचे साठे हे चीनकडेच मोठ्या प्रमाणात आहेत, तंत्रज्ञान मात्र पाश्चिमात्य राष्ट्रांकडे जास्त आहे, डिमांड मात्र ही विकसनशील राष्ट्र, आफ्रिकन, इंडिया यासारख्या राष्ट्रात आहे. तर याकडे तुम्ही कसं पाहता? सर आपण आत्ता बघितलं तर आपण ग्लोबलायझेशनचा विचार करता जरी एखाद्या कंट्रीमध्ये एखाद्या गोष्टीची कमतरता असेल तरी ती आपण भरून सहज काढू शकतो, त्यामुळे त्याचा जास्त इम्पॅक्ट होईल असं मला नाही वाटत. ओके. इथेनॉल हा खरं तर खूप चांगला पर्याय होऊ शकेल भारतातल्या आपल्या इंधनाचा जर विचार केला तर तो हे इलेक्ट्रिकलपेक्षा आपण ना इथेनॉलला सपोर्ट केला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? मला पण सर वाटतं, पण त्याच्यावरती अजून रिसर्च होणं आणि अभ्यास होणं जास्त गरजेचं आहे, कारण इथेनॉल प्रोडक्शन वगैरे आपल्याकडं जास्त इझिली होऊ शकतं शेतीवर आधारित. इथेनॉलवरती काही रिसर्च आणि काही सुरू आहे? कोण करते बरं हे? इलेक्ट्रिकल व्हेकल्समुळे जे ॲक्सिडेंटचं प्रमाण आहे हे मोठ्या प्रमाणात वाढेल असं जे म्हटलं जातं, ते काय वाटतं तुम्हाला? योग्य आहे ते? मला नाही वाटत सर की ते योग्य आहे. तुम्ही फ्युएलची गाडी घेतली किंवा इलेक्ट्रिक व्हेकल्स घेतलं किंवा हायड्रोजन किंवा इथेनॉल कोणत्याही फ्युएलवरती चालणारी गाडी घेतली तरी त्याचं मेकॅनिझम सेमच राहील. याच्या सिक्युरिटीसाठी काही संस्था वगैरे काम करते भारतामध्ये? वाहनांचे अपघात जे होतात त्याबद्दल? अपघात होतात त्याच्या बाबतीत नाही, पण सेफ्टी फीचर्सवरती संस्था काम करते आपली NCAP म्हणून जी संस्था आहे, भारत न्यू व्हेकल्स ॲसेसमेंट. आता नवीन काही नॉर्म्स भारत सरकारने इंट्रोड्यूस केलेले आहेत
सेफ्टीबाबत किंवा एखादं व्हेकल जेव्हा आपण मार्केटमध्ये लॉन्च करतो त्याच्या अगोदर त्याचे सेफ्टी चेक करण्यासाठीचे तुम्हाला ती पॉलिसी माहिती आहे? सॉरी सर, मी वाचेल, अभ्यास करेन नक्कीच. 5 रेटिंग वगैरेचे प्रकार असतात, तर ते भारतातली कुठली संस्था आहे? BNCAP म्हणून संस्था आहे. ती देते त्याबद्दल. आधी ग्लोबल NCAP होती, म्हणजे आपण ग्लोबल NCAP वापरत होतो, पण आता भारतामध्ये BNCAP सुरू झालेला आहे. 6 एअरबॅग जे आहेत त्या 6 एअरबॅग आता इंट्रोड्यूस करतायत कंपल्सरी सगळीकडे. तुम्हाला वाटतं का त्याच्यामुळेच खरं तर सगळ्यामध्ये फॅटॅलिटी कमी होतील का? कुठे आजार वेगळीकडे आहे आणि आपण उपचार वेगळीकडे करतोय, असं काही आहे? नाही, पण त्याच्यामुळे इम्पॅक्ट नक्कीच कमी होईल आतमध्ये. म्हणजे सेफ्टी फीचर्सचा विचार करता ते खूप साऱ्या टेस्टिंगमधून आल्यानंतर गाडीला सेफ्टी फीचर्स दिले जातात, 5 स्टार, 4 स्टार, 3 स्टार रेटिंग. आणि जर 6 एअरबॅग्स असतील तर त्या आता आपण मिनिमम 5 ते 6 जण जेव्हा बसू तेव्हा आपल्याला जे लागणार आहे ते कमीच लागेल ना. जो टॉर्क असतो त्या आपल्या ट्रॅडिशनल कंबशन इंजिनमध्ये ज्या पद्धतीने मिळतो गाडीला, तसं इलेक्ट्रिकल व्हेकलमध्ये हे कसं काम करतं सगळं सिस्टम? इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये सर CVT म्हणून एक कन्सेप्ट असते. मला ते लॉंग फॉर्म सर आठवत नाही आहे. हां, तर आपण टॉर्क जो जनरेट करतो आपल्या नॉर्मल फ्युएल व्हेकल्समध्ये, ते जेव्हा आपलं CI/SI इंजिनमुळं जेव्हा आपल्याला टॉर्क आपल्याला लागतो गाडी स्टार्ट करण्यासाठी, जेव्हा आपलं स्पीड मिनिमम असतं, हाय स्पीडला गेल्यानंतर आपल्याला टॉर्कची तितकीशी गरज पडत नाही. त्यामुळे इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये ते जे CVT म्हणून कन्सेप्ट आहे ती यूज करून आपण तो टॉर्क जनरेट करतो. तुम्ही मगाशी सांगितले की तुम्हाला SUV व्हेकल्स आवडतात. SUV म्हणजे नेमकं काय, की याची SUVची डेफिनेशन काय आहे? सॉरी सर, नक्कीच वाचेन त्याच्यावरती. SUV हे आहे की ज्या गाडीची लेंथ 4 मीटरपेक्षा जास्त असेल, ज्याच्या इंजिनची कॅपॅसिटी 1500 CCपेक्षा जास्त आहे, आणखी ज्या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स इन लेडन कंडिशन मोर दॅन 170 सेंटीमीटर आहे. तर मग हे जे सगळे स्पेसिफिकेशन्स आहेत, हे सगळे स्पेसिफिकेशन कोण सर्टिफाय करतं? त्या ऑर्गनायझेशन और इन्स्टिट्यूटचं तुम्हाला नाव माहीत आहे? नाही, पण माझ्या ऐकण्यात ते म्हणजे माझ्या अभ्यासानुसार ARI म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे जी पुण्यातच आहे, तर ती रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये ऑटोमोबाईलच्या क्षेत्रात काम करते. ARAI ऑटोमोटिव्ह रिसर्च अँड ॲडव्हान्स असोसिएशन ऑफ इंडिया. तर ही म्हणजे स्वायत्त संस्था आहे का कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर काम करते? मिनिस्ट्रीच्या अंडर काम करते सर. कोणत्या मिनिस्ट्रीच्या? नाही सर, माहीत नाही, सॉरी सर. आता हल्ली सगळीकडे पायलटलेस व्हेकलची चर्चा होत आहे. टेस्लाने काही व्हेकल्स पण लॉन्च केले. हल्ली टेस्लाने पुण्यामध्ये पण एक त्यांनी ऑफिस स्टार्ट केलेलं आहे. पायलटलेस व्हेकलचं फंक्शन कसं चालतं? त्यामध्ये आय थिंक लिडार वगैरे या गोष्टी हे करतात यूज. तर ते नेमकं काय आहे? आणि भारताची परिस्थिती पाहता पायलटलेस व्हेकलचा भारतामध्ये यूज फिजिबल आहे का? आणि त्यामध्ये कोणते कोणते चॅलेंजेस किंवा कन्स्ट्रेंट आहेत, आणि त्याबद्दल सरकारने काय प्रयत्न केले पाहिजेत? सॉरी सर, मी त्याच्या बाबतीत इतकं वाचलेलं नाही आहे, पण माझ्या ऐकण्यात आलं आहे की टेस्लाने तसं ऑफिस वगैरे स्टार्ट केलं पायलटलेस व्हेकल्सचं. आणि आपण काही गाड्यांमध्ये आता महिंद्रा XUV700मध्ये पण यूज करतो. ती कन्सेप्ट म्हणजे मला ते सध्या त्या कन्सेप्टचं नाव नाही आठवत आहे, पण गाडी एका स्पीडला गेल्यानंतर त्यानंतर आपण क्रूज कंट्रोलमध्ये सर आपण म्हणजे ॲक्सिलेटरनं पाय काढलं तरी त्या स्पीडला गाडी चालते, हे क्रूज कंट्रोल झालं. आणि ती कन्सेप्ट म्हणजे मला सॉरी सर आत्ता ते लक्षात येत नाही आहे, पण तुम्ही स्टेअरिंगवरनं जरी हात काढला तरी गाडी तशी चालू शकते, असं आपण आत्ता काही कंपन्या लॉन्च करतात, इतकं माझ्या ऐकण्यातच. भारतामध्ये ट्रॅफिक जॅमची खूप मोठी समस्या आहे. तर असं तुम्हाला वाटतं का की
व्हेकलची किंमत वाढवणे किंवा त्यावरचे टॅक्सेस वाढवणे हे एक सोल्युशन आहे? सोल्युशन आपण पूर्णपणे सोल्युशन आहे असं नाही म्हणता येणार. दोन्ही बाजूनी काम करण्याची गरज आहे. पण जर टॅक्स किंवा ह्या गोष्टी जर वाढवल्या तर कदाचित लोक गाड्या घेण्याचं प्रमाण कमी करतील किंवा म्हणजे आता फॅमिलीमध्ये 4 जण असतील तर 4घांकडं गाड्या घेणं मे बी टाळू शकतात. ही शक्यता आपण असू शकते की त्यामुळे पब्लिक व्हेकल्सचा किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज जास्त करण्याकडे लोकांचा कल वाढू शकतो, अशी एक शक्यता आहे त्याच्यामुळे. पण पूर्णपणे ते योग्य आहे असं नाही म्हणता येणार. त्यासाठी सरकारनं पण प्रयत्न करणं गरजेचं आहे ट्रॅफिक कंट्रोलसाठी, आणि सरकार करत पण आहे. मेट्रोचे प्रोजेक्ट्स येत आहेत. पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी आता पब्लिक ट्रान्सपोर्टमधल्या बसच्या म्हणजे आता PMPLचंच उदाहरण घेतलं तर AC बसेस इंट्रोड्यूस करणं वगैरे त्या गोष्टी करतात की जेणेकरून लोकांनी पब्लिक व्हेकल्सकडे वळावं, जेणेकरून ट्रॅफिकचा ताण कमी करता येईल. त्यामुळे ती एकच शक्यता असं मला नाही वाटत की तीच कम्प्लिटली बरोबर आहे, पण ते कुठंतरी इम्पॅक्ट नक्कीच करेल. आणि पायलटलेसमध्ये टेक्नॉलॉजी काय यूज करता की तुम्हाला नाही? करेन नक्कीच. सध्या तुम्ही न्यूजपेपर वाचता ना? कुठलं वाचता? लोकसत्ता. बरं. काय आवडतं तुम्हाला लोकसत्तामधलं? पहिल्या पेजवरती आलेले महत्त्वाच्या बातम्या आणि नंतर संपादकीय वाचायला आवडतं. अच्छा, ह्या 2 बातम्या 2 वाचता तुम्ही बेसिकली. ओके. त्यामध्ये आरोग्याबद्दल एक नेहमी सदर येतं बघा. काही काही छान बातम्या असतात आरोग्याबाबतच्या. त्या तुम्हाला माहिती आहे काय त्याचं नाव? आरोग्य मित्र काय असं येतं का? अच्छा, एक्झॅक्टली नाही आता आठवत आहे. बरं. कोण आहेत संपादक लोकसत्ताचे? ठीक आहे. हे सध्या काही महत्त्वाचे मुद्दे जे चर्चिले जात आहेत सध्या आपल्या अवतीभोवती, असे काही सांगता येतील कोणते मुद्दे आहेत? मराठा आरक्षणाचा एक मुद्दा पेपरमध्ये प्रकर्षानं येतो रोज, आणि दुसरं इस्रायल पॅलेस्टाईनच्या युद्धाबद्दल एक रोज माहिती येते, आणि तिसरा मुद्दा म्हणता येईल तर सर आता सध्या ते 8 डेथ सेंटेन्स दिले दुबई सौदीने मे बी सॉरी तर त्याच्यावर कतारनी. तो एक महत्त्वाचा आहे. तसा आरक्षण म्हणजे काय, आणि आरक्षण खरंच आरक्षणामुळे आरक्षणाचे जे काही उद्दिष्ट आहेत तर ते आपण गेल्या 75 वर्षात साध्य करू शकलोय का? सर असं बघता आपण कोणत्याही समितीने किंवा असं कोणत्या तरी जे कपॅबल लोक आहेत किंवा ज्ञानी लोक आहेत ज्यांचा एक्सपिरियन्स जास्त आहे, अशा कुठल्याही समितीने किंवा ह्यांनी अजून तर तसा रिपोर्ट तरी काय ऑथेंटिकली पब्लिश केलेला नाही आहे की आपल्याला आरक्षणाची गरज नाही. सो आपण असं नाही म्हणू शकत की सध्या तरी आरक्षणाची गरज संपलेली आहे. आरक्षण म्हणजे काय? आरक्षण म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर जे मागासलेले आहेत, ज्यांना संधी तेवढ्या प्रमाणात मिळाल्या नव्हत्या, त्यांना त्या संधी प्रोव्हाइड करणं. मागासलेले म्हणजे हे कोणत्या निकषावर आहे? भारत हा इतका वैविध्यपूर्ण आहे की आपला जे आपण जे बघतो स्वातंत्र्य मिळाल्यापासून किंवा त्याच्या अगोदरचाही विचार करता आपली जी काही समाजव्यवस्था जी होती ती जातीव्यवस्थेवर अवलंबून होती, आणि त्यामुळे त्यानंतर जेव्हा आरक्षणाचा विचार आला तेव्हा आपण जातीव्यवस्थेवर आधारित पहिल्यांदा आरक्षण देणं इम्पॉर्टंट वाटलं सरकारला किंवा तेव्हाच्या लोकांना, कारण तेव्हा जातीव्यवस्थेवर आधारित जास्त लोक मागासलेली होती. आणि दुसरं जेंडर बेस म्हटलं तर महिलांचा पण तितका मागास भाग म्हणजे महिलांचासुद्धा तितक्या प्रमाणात आरक्षण देणं गरजेचं होतं. त्यामुळे ते 2 आरक्षण दिले असं मला वाटतं. तर एज्युकेशन म्हणजे BE इस्लामपूरहून झालेलं आहे. इस्लामपूर कोणत्या गोष्टींसाठी फेमस आहे? हिंदू मुस्लिम एकतेसाठी इस्लामपूर फेमस आहे. तिथे जो उरूस भरला जातो तो यात्रा, आणि आपल्या इथे यात्रा म्हटल्यावर ती हिंदू समाजाची मानली जाते, पण उरूस हा इस्लामपूरचा हिंदू आणि मुस्लिम समाज बांधव दोघं मिळून साजरा करतात. हे त्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं मला वाटतं.
इस्लामपूरचं कोऑपरेटिव्ह सेक्टरमधलं काय योगदान आहे? नक्कीच त्यांचं जास्त योगदान आहे, कारण तिथले सहकार मंत्री होते राजाराम बापू पाटील हे होते, आणि इस्लामपूरमध्ये सध्या आपले जयंतराव पाटीलसुद्धा आहेत सर. आणि साखर कारखान्यांची संख्या तिथे जास्त आहे. सघन भाग असल्यामुळे सांगली जिल्ह्याचा पाण्याचे जलसिंचनाच्या सुविधा भरपूर आहेत, त्यामुळे ऊसाचं पीक जास्त घेतलं जातं, आणि त्यामुळे साखर कारखान्यांची पण तशी संख्या तिथे जास्त आहे. ठीक आहे. इस्रायल पॅलेस्टाईन वादाबद्दल तुमचं काय मत आहे? बरं, आता यामध्ये ऑटोमोबाईल्समध्ये AIचा यूज कुठे कुठे होत आहे, आणि त्याबद्दल अजून कोणत्या कोणत्या प्रकारचं संशोधन सध्या चालू आहे, आणि गव्हर्नमेंट त्याबद्दल काही प्रोत्साहन देत आहे किंवा काही स्कीम्स आहेत का? ऑटोमोबाईलमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आपण बघितलं तर, आता तुम्ही जसं उदाहरण दिलं सर, टेस्ला गाडीचं जे आहे पायलटलेस व्हेकल्स, तर त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स यूज करणं गरजेचंच आहे. आणि दुसरं ज्या इंटेरियर गोष्टी असतील, मीन्स सनरूफ ओपन करणं, ग्लासेस ओपन करणं, किंवा म्युझिक प्ले करणं, AC प्ले करणं, ह्या गोष्टी आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे करू शकतो. GPS वगैरे हे यूज करून. अच्छा. हे यामध्ये लोकसत्तामध्ये एक न्यूज आहे, जसं वाचतो मी त्याचं हेडिंग: 10 महिन्यात 150हून अधिक वाघांचा मृत्यू, महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाण. तर हे म्हणजे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रामध्ये असण्याचं काय कारण आहे? महाराष्ट्रामध्ये वाघांची संख्या म्हटलं तर आपण सगळ्यात जास्त कर्नाटक, मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्रात येते, आणि वाघांची संख्या जास्त आहे, त्यामुळं मे बी नॅचरल डेथमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये जास्त संख्या जास्त असू शकते असं मला वाटतं. मग जर जर महाराष्ट्र 3 नंबरला आहे, तर मग बाकीच्या 2 राज्यांमध्ये उलट महाराष्ट्रापेक्षा जास्त मृत्यूचं प्रमाण पाहिजे, पण असं नाही, ते महाराष्ट्रात आहे. तर काही असे महाराष्ट्राशी रिलेटेड स्पेसिफिक काही त्याची कारणं आहेत? तुमचा प्रेफरन्स DC आहे, पहिला प्रेफरन्स. बरं, तोच का बरं दिलाय तुम्ही, इतर का नाही दिलाय? सर, पहिल्यापासून म्हणजे शाळेपासून बघता तर मला रेव्हेन्यू सर्व्हिसेसमध्ये जाण्याची जास्त आवड होती, कारण आपण जे मी खेडेगावातून आलेली मुलगी आहे. मी बघितलं तर तलाठी म्हणा किंवा तलाठी सर कोतवाल वगैरे ह्यांचा आपल्याशी जास्त संबंध येत होता पूर्वी. म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये बघितलं, त्यानंतर तहसीलदार आणि डेप्युटी कलेक्टर वगैरे. सो मला तेव्हापासून जास्त पॅशनेट होते मी त्या बाबतीत की मला कलेक्टर बनायचं आहे. अच्छा. रेव्हेन्यू आणि टॅक्स या दोघांमध्ये काय फरक आहे? सॉरी सर, नक्की नाही सांगता येणार. प्रयत्न करा, काही हरकत नाही. हां, रेव्हेन्यू आणि पोलीस डिपार्टमेंटमधला फरक बघता, रेव्हेन्यू आणि टॅक्समध्ये रेव्हेन्यूमध्ये महसूल आणि कर याच्यामध्ये फरक असा आहे की कर हा आपला. बरं, हरकत नाही. आज आपण बघितलं तर रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं मुख्य काम हे रेव्हेन्यू गोळा करणं आहे का? नाही आहे तसं बघितलं तर. आणि मग काय नक्की मग रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं काम काय आहे? रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं शांतता सुव्यवस्था राखणं, कायदा सुव्यवस्थित ठेवणं, पुन्हा जे लोकल टॅक्सेस आहेत, करमणूक कर म्हणा किंवा त्याच्यावरती कंट्रोल ठेवणं, शस्त्रास्त्रांचा परवाना वगैरे देणं, हे रेव्हेन्यू डिपार्टमेंट करतं. आणि नाव बदलायला पाहिजे या डिपार्टमेंट, तुम्हाला असं वाटत नाही आता? बरं, DC म्हणून तुम्ही समजा तुमची निवड झाली आणि DC म्हणून तुम्ही त्या ठिकाणी समजा पुण्यामध्ये आहात, तुमची नेमणूक झालेली आहे, तर काय असेल तुमच्या कामाचा प्राधान्यक्रम?
सॉरी मला सांगतात नाही. महिलांसमोरच्या काही समस्या सांगू शकाल? 3 महत्त्वाच्या समस्या सांगा. महिलांच्या समस्या ॲक्च्युली त्यांच्या जन्मापासून स्टार्ट होतात. भ्रूणहत्या हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपण म्हणू शकतो, की लोकांना मुलीलाच जन्माला घालायचं नाही, ही सगळ्यात मोठी समस्या. ती जन्माला आल्यापासून घरामध्ये होणारं डिस्क्रिमिनेशन, समाजामध्ये होणारं डिस्क्रिमिनेशन, ह्याला तिला खूप म्हणजे ही खूप मोठी समस्या आहे. जे घरापासून जे डिस्क्रिमिनेशन चालू होतं ते समाजामध्ये पुढं जाऊन आणखी एक्स्ट्रीम लेवलला पोचतं. मग मुलींना शिक्षणाला तितका सपोर्ट केला जात नाही. त्यांच्यावरती जबाबदारी घरातली पण जास्त असते आणि त्यानंतर लग्न झाल्यानंतर ती एक्स्ट्राचं डिस्क्रिमिनेशन होतं. तितका सपोर्ट म्हणजे असं मला म्हणायचं नाही आहे की हे प्रत्येक फॅमिलीतून होत असेल, पण अजूनही समाजामध्ये अशा फॅमिलीज आहेत की जिथून ते घडलं जातं. ह्या त्यांच्यापुढच्या मोठ्या समस्या आहेत. तितकीशी संधी मिळत नाही आहे त्यांना एम्पॉवर होण्यासाठी. बरं, मग तुम्ही ॲज अ डेप्युटी कलेक्टर म्हणून उद्या भ्रूण हत्या रोखण्यासाठी काय कराल? अवेअरनेस, जनजागृती वगैरे ते करेन. ऑलरेडी केलं जाते, पण त्याच्यामध्ये ते काम नीटनेटकं करायचं मी नक्कीच प्रयत्न करेन. म्हणजे आपण जे आपल्या सगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये वगैरे त्याचा अवेअरनेस जास्त वाढवण्याचा प्रयत्न करेन. आपण जाहिराती वगैरे देऊन किंवा शाळा कॉलेजेसमध्ये. ऑलरेडी केलं जातंय, सगळं होतंय, आणखी काय करणार? तुम्हाला असं वाटत नाही का की स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी डेप्युटी कलेक्टरपेक्षा चाइल्ड डेव्हलपमेंट ऑफिसर जो आहे तो अधिक चांगलं काम करेल? शाळा वगैरे जे आहे त्यासाठी उपशिक्षणाधिकारी हा अधिक चांगलं काम करेल. तुम्ही तिकडे गेलं पाहिजे, ना की उपजिल्हाधिकारी झालं पाहिजे, असं वाटतं? सर नक्कीच ती लोक जास्त चांगलं काम करतील, पण आपली जी सिस्टीम आहे ती सगळ्यांशी सगळे कुठं ना कुठेतरी कनेक्टेड आहेत असं मला वाटतं. त्यामुळे आपण करू शकतो. काय यायचं का तुम्हाला प्रशासनामध्ये? प्रशासनामध्ये म्हणजे माझं पहिल्यापासूनचं पॅशन होतं की मला प्रशासनात यायचं आहे आणि मला आवड आहे त्या कामाची. आणि कामामध्ये तुमच्याकडे किती कोणत्या क्वालिटीज आहेत की ज्याच्यामुळे आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी उपजिल्हाधिकारी म्हणून निवड करावी? पहिली म्हणजे सर मी एक स्पोर्ट्स पर्सन आहे, त्यामुळे मला नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड आहे माझा, जो की मला इथं यूज होईल. पुन्हा त्याच्यामुळे स्पोर्ट्स पर्सन असल्यामुळं माझी एक जी स्टॉईक पर्सनॅलिटी आहे की कोणत्याही गोष्टीने मी लगेच इम्पॅक्ट होत नाही, मी स्वतःचं मन स्टेबल ठेवू शकते. पुन्हा निर्णय क्षमता माझ्यामध्ये जास्त आहे, मी क्विक डिसिजन घेऊ शकते आणि जरी माझा एखादा डिसिजन जरी चुकला तरी तो नीट करायचा प्रयत्न मी नक्कीच करते. याचं एखादं उदाहरण द्याल? कशाचं? डिसिजन मेकिंगचं म्हणजे आमच्या स्पोर्ट्सच्या रिलेटेड होतं. कुठलंही तुमच्या सार्वजनिक जीवनातलं कुठलंही उदाहरण द्या, तुम्ही जिथे घेतलेलं आहे, चुकलाय, पुन्हा तुम्ही त्याला दुरुस्त केलंय. हां, म्हणजे आमची जी स्टेटची मॅच होती सेमीफायनल, तर त्या मॅचमध्ये मी व्हॉलीबॉलची स्टेटची सेमीफायनल होती, तर मी कॅप्टन होते तेव्हा महाराष्ट्राच्या टीमची. तर तेव्हा म्हणजे जे आमच्या टीममध्ये कुणाला खेळवायचं नाही खेळवायचं, 6 मेंबर इनमध्ये असतात, 6 मेंबर राखीव असतात. तर त्यातल्या मी एका मेंबरला जे घेतलं होतं, तर आमच्या कोच सरांचं असं म्हणणं होतं की नको आता सध्या ती. तर तिच्याकडून पण झाल्या चुका म्हणजे आमच्या प्लेयरकडून, पण ते आमचं युनिट टीम गेम असल्यामुळं आणि तो माझा डिसिजन असल्यामुळं मी तिला सांभाळून घेतलं आणि ती मॅच आम्ही जिंकलो होतो. आणि सर्व्हिस माझ्याकडं होती आणि तिच्याकडं सर्व्हिस माझी केल्यानंतर पास झाल्यानंतर तिच्याकडे जाणार होती आणि तिचा तो वीक पॉईंट होता. आणि तेव्हा मी नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड ठेवून मी सलग 8 सर्व्हिसेस मारल्या होत्या आणि आम्ही टीम जिंकली होती. ही स्त्रियांचं प्रशासनातील प्रमाण वाढल्यामुळे काय बदल होईल? स्त्रियांकडं बघता सर मला असं वाटतं की स्त्री मल्टीटास्किंग जास्त नीट करू शकते आणि प्रशासनात स्त्रियांचं प्रमाण वाढलं तर समाजामध्ये तो अवेअरनेस एक क्रिएट होईल की महिला करू शकतात. आणि दुसरं त्या चांगल्या रीतीनं पुरुषांपेक्षा हँडल करू शकतात असं माझं मत नाही आहे, पण त्यांच्या बरोबरीनं तर त्या नक्कीच हँडल करू शकतात. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सर. भेटूया.
पहिलाच इंटरव्ह्यू ना? हा माझा पहिलाच इंटरव्ह्यू. बरं, मॉक पण पहिला दिलाय? हा. अच्छा. आणि याच्यापूर्वी इंटरव्ह्यू आय थिंक नाही दिला तुम्ही? नाही. अच्छा, ओके, ठीक आहे. ते जाणवतंय थोडंसं. काही गोष्टी आहेत की ज्या इम्प्रूव्हमेंट आपण नक्की करू शकतो. बऱ्याचशा गोष्टी पॉझिटिव्ह पण आहेत, त्याही आहेतच तसं. ओके. आणि आत्ता तुम्ही तयारी करून हा मॉक दिला होता, किंवा मला असं विचारायचं की याची तयारी तुम्ही पाठीमागे किती दिवसांपासून करता आहात? सर आता सध्या म्हणजे मला एक्झाम्स होत्या जरा कमायच्या वगैरे, हम्म. त्यामुळे मला इतका वेळ नाही मिळाला करायला. बरं. मला स्वतःला इंटरनॅशनल रिलेशन्स आणि करंट इश्यूज जरा कमी म्हणजे मी केलेले नाही आहेत, ते मला जाणवलं. आणि अजून टेक्निकल टर्म्स मीट करणं गरजेचं आहे. त्या नवीन इनोव्हेटिव्ह गोष्टी आहेत त्या अजून मीट करायचं. ओके. सो तयारी अजून सुरू आहे, अजून फारशी केलेली नाही आहे, ते आहेच. येस. ओके, चालेल. मी काही गोष्टी आहेतच, मी सांगतो त्या, बाकी आणि सर पण सांगतीलच. मला थोडंसं बेसिक मी गोष्टी सांगतो, मग ओपिनियन बेस सर सांगतीलच. बॉडी लँग्वेज जी आहे इट इज व्हेरी पॉझिटिव्ह, आणि तुम्ही कुठलंही दडपण नाही घेत आहे इंटरव्ह्यूचं एक. पण हे सुरुवातीला, नंतर मात्र मग ते जसं प्रश्न आपण अडकायला लागलो तसं मग गोष्टी ज्या आहेत त्या बदलायला लागल्या. जसं हात जे आहेत हे असं नंतर सुरू झालं. हां, तर ते थोडंसं टाळायचं. आपल्याला सतत आपण स्थिर असावं. तर उत्तम प्रशासक हा नेहमी स्थिर असतो, तर स्थिरता आपल्यात असावी एक. जसं आत्ता तुम्ही केलं तसं तुम्ही इंटरव्ह्यू करत होतात, ते म्हणजे ओठ जे आहेत ते चावले जातात बऱ्याच ठिकाणी. अगदी बोलताना प्रश्न उत्तर देत असताना असा काही आवाज येतो. तर मला असं वाटतं की त्या गोष्टी आत्ता आपल्याकडे वेळ आहे, आपण त्या टाळूयात. याचा फार फरक पडतो का तर नाही पडत, बट माहीत नाही. आपण त्या गोष्टी जेवढ्या चांगल्या आहेत तर त्या आपण करूयात तशा एक. तर हातवारे मध्ये फारच होतात, म्हणजे फार नसावेत, फार कमीही नसावेत. म्हणजे माझा एक डाऊट आहे, मी काही मध्ये असं वाचलं तयारी करताना की हातवारे करायला पाहिजे, पण मी ऍक्च्युली करत नाही. मी असं करत म्हणजे नॉर्मल असं बोलते, पण ते काही वाचल्यामुळे मी जरा प्रयत्न केला. अच्छा. मला असं वाटतं नेहमी याचा ना एक मध्यम मार्ग असावा. याचं उत्तर हार्ड अँड फॅक्ट कुठेच नसतं. प्रत्येक गोष्टीचा एक मध्यम मार्ग असावा, ना की एकदमच बांधून टाकल्यासारखं कुठेतरी आर्मीचा इंटरव्ह्यू चालू आहे असंही नसावं, आणि निवांत आपलं मित्रमैत्रिणीशी गप्पा मारतोय असंही नसावं. सो ते फार अगदी आपल्या एक सहजपणे म्हणतो आपण त्या गोष्टी व्हायला तरी चालतात. फक्त त्या बॉडी लँग्वेजमधून फार काही निगेटिव्ह जाऊ नये. विद्यार्थी फारच असा आहे तो, असं एक. जे काही मान्य व्यक्ती असतात तशा व्यक्तींची नावं आदराने घ्या, राजाराम बापू म्हणण्यापेक्षा. त्यापुढे सॅल्युटेशन लावा, नाही का. मग ते ऐतिहासिक नावं असतील किंवा आणखी काही असतील तर तसंही. ज्या ठिकाणी आपल्याला उत्तर जमत नाही आहे तर तिथे चुकीचं सांगण्यापेक्षा तुम्ही एकतर परमिशन मागा की मला सर विचार करण्यासाठी वेळ द्याल का, मला जेवढं माहिती आहे ते मी सांगू का. नसेल तर तुम्ही तसं सरळ नाही म्हणून सांगितलं तरी चालतं, काही अडचण नाही आहे. पण जिथे माहीत नाही उत्तरं ते चुकीची माहिती नको जायला. तर तो एक मला असं वाटतं की महत्त्वाचा मुद्दा आहे. इलेक्ट्रिकल व्हेकलबद्दल तुम्ही बऱ्यापैकी गोष्टी सांगितलेल्या आहेत. टेक्निकल ॲस्पेक्ट फक्त एकदा ब्रशअप करून घ्या. तुमचे जे काही टेक्नॉलॉजी आहे तर त्याच्यामध्ये काही मुद्दे जे असतात त्या संस्था विचारल्या सरांनी, त्या संस्थांची नावं, त्यांची काम कर्तव्य, कुठल्या मंत्रालयाअंतर्गत काम करतात, नाही का. हे फॅक्च्युअल डेटा जिथे येतो तिथं एकतर माहिती असेल तरच सांगा, नसेल तर सांगू नका. अदरवाईज ते ब्लफ होतं, चुकीची माहिती आपण देतोय काय असं वाटायला लागतं. पण तिथे तुम्ही उत्तर सांगण्याचा प्रयत्न चांगला केला आहे. बऱ्यापैकी सर्वसमावेशक उत्तरं आहेत. वेगवेगळे मुद्दे तुम्ही कव्हर करता. फक्त उत्तर देत असताना टू द पॉईंट जर आपण सांगायला गेलो ना तर बरं पडेल. हां, तर पाल्लाळीपणा नको जास्त, कारण तिथे तेवढा ते वेळ देतील असं नाही होत. आणि यावर्षी इंटरव्ह्यूला मुलं जास्त आहे, तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे कसं होतं की टू द पॉईंट जेवढं बोलाल तेवढं ते बेटर राहील. आन्सर हे तेवढंच कन्साईज असावं, जेवढं मर्यादित ठेवता येईल तेवढंच. कारण जेवढं बोलाल तेवढे जास्त मुद्दे त्यांना सापडतात आणि इंटरव्ह्यू भरकटत जातो. तर तसं नको व्हायला. जसं एक फॅक्च्युअल एररमध्ये विंड मिल ज्या आहेत तर त्या प्लेन एरियामध्येच तुम्ही त्या ठिकाणी सांगताय. त्यामुळे ते सर सांगतील तुम्हाला विंड मिलबद्दल काय काय बाबी आहेत त्या. प्रश्न उत्तर देण्याच्या अगोदर तो प्रश्न काय विचारला आहे
आणि का विचारलाय हे अगोदर जर समजून घेतलं तर तो अगोदर ऐकून घ्या प्रश्न, मग समजून घ्या, वेळ घ्या क्षणाचा आणि मग उत्तर द्या. त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला जे विचारले तेच तुम्हाला तिथे सांगता येईल. उदाहरण अगदी सरांच्या बाबतीत हे आहेत, माझी पण आहेत तसं. रेव्हेन्यू आणि टॅक्स असेल, पोलीस असेल तर ते एक. दुसरं म्हणजे की जर तुम्ही पॅशनेटली डी सी बनण्यासाठी रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये बनण्याचा विचार करताय ना, तर त्याच्याविषयी तांत्रिक माहिती अभ्यासून घ्या. त्याची कार्य, कर्तव्य, जबाबदाऱ्या. रेव्हेन्यू जर डिपार्टमेंट आज आपण त्याला म्हणतोय तर रेव्हेन्यू मग गोळा करत नाही आहेत का, मग करतात का, मग कुठला करतात. आता तुम्ही करमणूक कर म्हटलात, मग ते कोण करतं? ती ग्रामपंचायत करते का नगर परिषद करते? मग रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं काय काम आहे, नाही का? ते ॲज अ डी सी म्हणून आपल्या काय प्रायोरिटीज असतील ते असेल. महिलांच्या बाबत सुद्धा आपण जे म्हटलं तर हे तुम्ही ठरवून घ्या की कोणते मुद्दे तुम्ही सांगणार आहात, कोणते प्रश्न तुम्ही सांगणार आहात, की हे 3 प्रश्न मी सांगणार आहे. मग मी मुलींच्या स्त्री भ्रूण हत्या सांगणार आहे, मग त्याच्याविषयी अभ्यास करून ठेवा. मग मी काय करेन, माझं काही इनोव्हेटिव्ह तिथे आन्सर आहे का, आउट ऑफ द बॉक्स मी काही विचार करते का, तर ते सांगण्याचा प्रयत्न करा. त्या संदर्भात अनेक लोकांनी अनेक ठिकाणी चांगलं काम केलेलं असेल तर तशी एखादी केस स्टडी त्याच्यात सांगा की सर त्यांनी असं केलं, मला असं वाटतं की हे मी आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवू शकते. तर त्याच्याविषयी तसं मुद्देसूद व्हायला पाहिजेत. आणि करंट अफेअर्सबद्दल मग रिझर्वेशनचा एक मुद्दा होता, तो विचारला होता. तर त्याच्याबद्दल सुद्धा जे असं म्हणूयात आपण की एका स्पेसिफिक मुद्द्याभोवती फक्त मराठा आरक्षणाभोवती न त्याला ठेवता आरक्षणाचा मुद्दा हा जो आहे तो अधिक व्यापक स्वरूपात आपण बघितला पाहिजे. म्हणजे तुम्ही वुमन रिझर्वेशन सांगितलं, मराठा रिझर्वेशन सांगितलंच ते, पण त्याच्या पलीकडे पण आणखी एज्युकेशनमधले रिझर्वेशन्स आहेत, नाही का? जे वीकर सेक्शन ज्याच्यामध्ये आपल्याला डिसेबल पीपल आहेत, अनाथ आहेत, अपंग आहेत, त्यांनासुद्धा आपण रिझर्वेशन देतो. मग तिथे मागासलेपणाबरोबरच इतर कुठले क्रायटेरियाज आहेत? भूमिपुत्रांना आरक्षण दिलं जातं. तेलंगणामध्ये अनेक कारखान्यामध्ये भूमिपुत्रांना आरक्षण आहे, जागा आहेत, आरक्षित आहेत त्या, ते दिलं जातं. टाटा कंपनी त्या ठिकाणी समावेशनाचं धोरण, इन्क्लुझिव्हिटी जी आहे ती स्वीकारते. हा फार व्यापक मुद्दा आहे. तर त्या अर्थाने तुम्ही त्याचा अभ्यास केला तर आणखी छान होईल. तर तुम्ही चांगली उत्तर देताय, सर्वसमावेशक देताय, प्रयत्न चांगला करत आहात. फक्त ह्या काही गोष्टी आहेत त्या नक्कीच होऊन जातील तशा. सर, तुमचा इंटरव्ह्यू खूप छान झाला. ज्या पद्धतीनं सर बोलले की तुम्ही प्रश्नाचा उत्तर देताना तुम्ही व्यापक विचार करता. हे तुम्ही ज्यावेळी ट्रॅफिक जामचं उत्तर दिलं, परत मी ज्यावेळी विचारले की वुमन जर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आल्या तर काय फरक होईल, की तुम्ही अगदी बेसिक गोष्ट पण सांगितली की त्यामुळे अवेअरनेस होईल. सेकंड याबद्दल तुम्ही मध्यंतरी एका प्रश्नामध्ये AC बसचं हे सांगितलं, उदाहरण सांगितलं. परत सरांनी एक विचारला होता की हायड्रोजन व्हेकल हा बेस्ट ऑप्शन आहे का. त्यावेळी तुम्ही जे सांगितलं की कोणताच ऑप्शन हा हे नाही आहे, बेस्ट नाही आहे प्रत्येकाचे. तर या पद्धतीचे जे प्रश्न आहे तुम्ही उत्तरं बॅलन्स दिली, कॉम्प्रिहेन्सिव्ह दिली, याच पद्धतीची उत्तरं आम्हाला अपेक्षित आहे. तर काही गोष्टीमध्ये अजून इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. लाईक की आता मी तुम्हाला विचारले की साताऱ्याचं 5 स्पेसिफिक गोष्टी सांगा, तर नाही तुम्ही त्याबद्दल खूपशा हे म्हणजे की फक्त म्हणजे पाऊस जास्त आहे, झाडी जास्त आहे, त्यापेक्षा फक्त एका वाक्यात इकॉनॉमिक डिस्पॅरिटी आहे हे सांगितलं असं तर का नाही जे तुम्ही 5 मिनटं बोलला त्यामध्ये हे झालं असतं. आणि ज्यावेळी असं विचारतं की काहीतरी 5 किंवा काही स्पेशल गोष्टी सांगा, तर जनरली आपलं उत्तर हे ऑर्गनाइज्ड पाहिजे. लाईक की पॉलिटिक्समधलं हे आहे स्पेशलायझेशन, इकॉनॉमिकमधलं हे आहे, सोशल जे आहे, कल्चरलचं हे आहे. लाईक जर तुम्ही यामधलं पॉलिटिकलमधलं हे सांगू शकलं असतं की भारतातलं पहिलं प्रतिसरकार हे सातारामध्ये झालं, ज्यामध्ये ही तुम्ही जी 2 सांगितली उदाहरण, पुस्तक गाव किंवा हे मधाचं गाव, हे बेस्ट आहे. की आम्हाला असं असतं की अपेक्षित ज्या गोष्टी आम्हाला माहीत नाही आहेत ह्या तुम्ही सांगाव्यात, त्यावेळी इंटरव्ह्यूवर इम्प्रेस होतो. तर प्रतिसरकार त्याबद्दल मी तुम्हाला विचारायचं, ओपन जेल, आय थिंक ते तुम्ही म्हटलं की
सांगलीमध्ये आहे, तर नाही तुम्ही थोडंसं त्याबद्दल पण अजून सांगू शकला असता की ते अगोदर सातारचाच भाग होतं, कारण ज्यावेळी ओपन जेल झालं त्यावेळी तेच सातारचा भाग होतं. आणि मग असं जर तुम्ही सांगितलं ओपन जेल, तर मॅक्झिमम 90% लोकांना ओपन जेल काय आहे हे नसेल माहीत. मग ते तुम्हाला फर्दर हे करतील काय आहे. मग आणि जर त्याबद्दल जर तुम्ही सांगितलं, समोरच्याला जर तुमच्यामुळे एक्स्ट्रा माहिती जर त्याच्या नॉलेजमध्ये भर पडली, तर आपोआपच तो तुम्हाला चांगले मार्क्स देईल. तर ज्या अशा गोष्टी आहेत की ओपन जेल, जे गोष्ट कोणाला जास्त माहिती नाही त्याबद्दल थोडंसं तुम्ही या नॉलेज. सेकंड हे तर तुमच्याकडून अपेक्षित होतं की उत्तर द्यावं की सातारामधल्या फेमस वुमन पर्सनॅलिटी. तर थोडंसं ही बेसिक आहे गोष्ट. ओके 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 ओके. आणखीन आणखीन एक तुम्ही खूप चांगलं उत्तर सांगितलं. मी विचारलं की इस्लामपूरचं वैशिष्ट्य काय, तर तुम्ही हिंदू मुस्लिम युनिटी. दिस इज बेस्ट आन्सर. फर्स्ट अजून स्टार्टिंगला मी तुम्हाला विचारलं की थोडंसं तुमच्याबद्दल ब्रीफ सांगा. तर तुम्ही जे काही सांगितलं ते सगळं यामध्ये आहेच. जर मग यामध्ये आहे तर मग मी तुम्हाला का विचारलं, तर तुम्हाला प्रश्न कळाला नाही मी का विचारला. मग हां नाही की ज्या गोष्टी यामध्ये नाही आहेत, परंतु आम्हाला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे, ज्यावर आम्ही त्यावर प्रश्न विचारले. तर ते उलट तुम्हाला चांगलं होतं जर तुम्ही सांगितलं असतं, तर आम्ही त्यावरच जास्त प्रश्न असते विचारले. परत आरक्षणाबद्दल पण थोडंसं एक व्ह्यू कॉम्प्रिहेन्सिव्ह पाहिजे, कारण इकॉनॉमिक आणि सोशल. तर इकॉनॉमिकचं ही आरक्षणामध्ये कन्सेप्ट नंतर आली, ज्यावेळी क्रिमिलियरचा इश्यू आला. हां अगोदर हे फक्त सोशलवरच होतं बेस्ट. मग त्यानंतर वेगवेगळे वुमन आहे, डिसेबल्ड आहेत, परत ते एज्युकेशन इन्स्टिट्यूशनमध्ये आहे, एम्प्लॉयमेंट यामध्ये आहे. परत आता महाराष्ट्रामध्ये ते गोपाळांना 5% यामध्ये आरक्षण देतं. तर जर याबद्दल सांगितलं तर हेच चालू आहे की तुम्ही ज्या काही गोष्टी म्हणजे करंट आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही एक व्यापक विचार करता. परत तुम्ही महिलांच्या समस्येचं उत्तर सांगताना खूप चांगलं सांगितलं की अगदी स्त्री भ्रूण हत्येपासून, म्हणजे की तुम्ही फ्रॉम द स्टार्ट पासून हे करता, म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या मुळापासून विचार करता हे असं जाणवतं. आणि थोडंसं ज्या काही यामध्ये ऑटोमोबाईलमध्ये ज्या काही करंट रिसर्च होत आहेत, लाईक पायलटलेस व्हेकल, याबद्दल त्यामधली टेक्नॉलॉजी वगैरे या गोष्टी माहीत पाहिजे आहेत. परत टायगरच्या याबद्दल तर त्याचं उत्तर देणं अपेक्षित आहे, कारण की हल्ली एन्व्हायरमेंट हा तर एक सेपरेट सब्जेक्टच आहे राहिला. त्यामुळे ते म्हणजे की बेसिकली तुमचा इंटरव्ह्यू खूप छान झालेला आहे. मॉकचा उद्देश हा आहे की तुमचा मॉक चांगला व्हावा किंवा नाही हा नाही, तर तुमच्या मॉकमध्ये चुका व्हाव्यात, जेणेकरून तुम्हाला तुमच्या चुका कळाव्यात की ज्या तुमच्या फायनली इंटरव्ह्यूला तुम्हाला फायदा होईल. येस नक्कीच नक्कीच करा. अजून वेळ आहे, तयारी करा. अजून परत देऊ, आपण परत करूयात तसं. बेस्ट. चालेल. ऑल द बेस्ट. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.